तर मुंबईतल्या ईस्टर्न हायवे परिसरात सध्या चेरी ब्लॉसमची ही फुलं सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहेत। फेब्रुवारी महिन्यात फुलणाऱ्या या फुलांनी ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर घाटकोपर विक्रोळी या परिसरात आकर्षक असं रूप यामुळे हायवेला आलेलं आहे। खास करून जपानमध्ये आढळणारी ही सुंदर फुलं दरवर्षी या दिवसात ईस्टर्न एक्सप्रेस हायवे परिसरातून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांचं लक्ष वेधून घेतात। याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधीने। महिना उजाडला की ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरून प्रवास करताना रस्त्याच्या डावीकडे असणारी फुलं तुमचं लक्ष वेधून घेतात। ही फुलं आहेत चेरी ब्लॉसमची। अतिशय आकर्षक असणारी फुलं खरं तर जपानमधल्या टोकियो आणि इतर शहरांमध्ये पाहायला मिळतात। मात्र जसा जसा फेब्रुवारी महिना उजाडतो त्यानंतर ईस्टर्न एक्सप्रेस हायवेच्या डावीकडच्या बाजूला आपण पाहतो या चेरी ब्लॉसमची फुलं जी आहेत ती आकर्षक असलेली प्रत्येक प्रवाशाचं लक्ष वेधून घेतात। मग सकाळचं मॉर्निंग वॉक असो, जॉगिंग असो किंवा मग इतर प्रवासी जे या ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरून प्रवास करतात त्या सगळ्यांचंच लक्ष या फुलांकडे असतं। कॅमेरामन योगेश गुरव सोबत मी कृष्णा सोनारवाडकर, TV9।